आरोग्यदायी अशी आपण आज भाजी बघणार आहोत आणि त्या भाजीचे नाव आहे वाघाटाची भाजी। आषाढी एकादशीला ज्यावेळेस उपवास सुटतो त्यावेळेस खाल्ली जाते। चला तर रेसिपी पूर्ण बघणार आहे आपण। हे बघा, झाडावरती वेल दिसत आहेत, त्याला काटे आहेत आणि त्या काट्यांना वाघाटी लागलेली आहे। ही वेल वर्गीय असून थोडेफार करुंदासारखी पानं असतात, पण थोडे लांबट असतात। करुंदाचे गोल असतात आणि हे थोडे लांबट असतात आणि त्याला उफटे असे काटे असतात। म्हणजे आपण जर फळ तोडायला गेलो आणि फळ जर ओढलं आणि मध्ये जर वेल आला तर त्याचे जे काटे आहेत ते वाघासारखे असतात, म्हणून त्याला वाघाटी म्हटलं जातं। आणि ते आपल्या कातड्यामध्ये घुसून आपण ज्यावेळेस हात ओढणार ते फळ तोडायला, तेव्हा आपल्या हातातली कातडी निघून जाते आणि तिथे जखम होते, कारण ते वाघासारखे नखे आहेत म्हणून त्यांना वाघाटी म्हटलं जातं। तर ते बघा, आम्ही आता थोडेसे वाघाटे तोडलेले आहेत आणि तुम्हाला मी आता ते दाखवणार आहे। हे बघा, 5-6 वाघाटी तोडून घेतलेले आहेत आपण, त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता। आणि अजून आपल्याला तोडायचे आहेत। ते जे लांबो दिसतोय तो सर्व वाघाटीचा वेल आहे। आणि हे बघा, झूम केल्यानंतर एक एक वाघाटी दिसायला लागलेले आहेत। हा संपूर्ण वेल आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, त्याला काटे पण आहेत आणि ते काटे असे उलटे असतात। ते बघा, त्याचे पानं, त्याचे काटे दिसत आहेत स्पष्ट आपल्याला। चला तर आता आपण जे तोडून आणलेले वाघाटे ते काढून घेणारी। सर्वप्रथम धुवून घ्यायचे। हे बघा, हे 1-2 फांद्या आल्या होत्या आपल्यासोबतच, त्या ओळखण्यासाठी आणल्या होत्या मी। धुवून घ्यायच्या छान। आणि आता 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण सोलून घेणार आहे। हे बघा, वाघाटी धुतल्यानंतर त्याची जी वरची जाड साल आहे तीच आपल्याला अशी कापून कापून घ्यायची। मधीचा जो गुदा असतो, म्हणजे मध्ये बिया आहेत खूप साऱ्या, त्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला। हे बघा, आता तुम्ही बघू शकता मी वेळ्याने करते आहे। अशी जाड साल वरची काढून घ्यायची आहे। मध्ये बी लागते तिथपर्यंतच आपल्याला मध्ये कापायचं आहे, कारण ती बी थोडी कडू लागते। मग असं वरचा जाड साल आहे ना, ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। सगळ्या वाघाटीचं असंच करायचं आहे। बी घ्यायची नाही आहे, कारण ती कडसर लागते। तिचा जो स्मेल आहे आणि टेस्ट आहे ती खूप स्ट्रॉंग असते, म्हणजे एवढी पण कडू नसते, पण तिचा जो कडवटपणा आहे तो एकदम वेगळा असतो। त्याच्यामुळे हे बघा, मी सोलून घेतलेले आहेत। सर्वच वाघाटी सोललेली आहे, तुम्ही बघू शकता आता। हे बघा, वरचे जे जाड साल आहेत, थोडे नॉर्मल बी येतात, पण ते एवढं येत नाही, त्याच्यामुळे ते काही एवढे कडसर लागत नाही। तुम्ही बघू शकता आता छान वरचं काढून घेतलेले आहे आपण मस्त। आणि त्याच्यासोबतच आता आपल्याला त्याच्यामध्ये जे टाकायचं आहे ते म्हणजे कांदा बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आणि आपली वाघाटी सोलून झालेली आहेत। थोडासा लसूण घेणार आहे आपण, 4-5 पाकळ्या। हे बघा, सोललेले वाघाटी आणि त्याच्यावरचे काढलेले सालं बघू शकता तुम्ही। कांदा, लसूण आणि वाघाटी, त्याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल मिरची, तिखट घालायचं आहे आणि थोडंसं कापून घ्यायचं आहे लसूण। ठेचून टाकला तरी छान लागतो। तुम्ही बघू शकता कापून घेतलेला आहे। आणि आता आपण छान याला तडका घेणार आहे आणि शिजवून घ्यायचं आहे, वाफवून नाही घ्यायचं पहिल्यांदा, डायरेक्ट फोडणीमध्ये शिजवायचं आहे आपल्याला। आता लसूण कापून झाल्यानंतर आपण तेल तापवायला घ्यायचं आहे। गॅस चालू करून घ्यायचा आहे। लोखंडी कढई घेतलेली आहे। 2-3 चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे आपल्याला। आणि आता तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी करायची। जिरं नाही घालायचे आपल्याला याच्यामध्ये। ते बघा, मोहरी टाकून बघितलेली आहे, तेल गरम झालं की नाही। आणि आता मोहरी टाकणार आहे आपण। मोहरी टाकली, तिला चांगलं तडतडू द्यायचं, म्हणजे मोहरी पण छान फुटते तेलामध्ये। मोहरी तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत।
तर बघू शकता तुम्ही आता कसे छान मोहरी फुटते. पूर्णच मोहरी पूर्ण जी टाकलेली आहे ती फुटू द्यायची. आता यात लसूण टाकणार आहे आपण. लसूण झाला. लसूण छान ब्राऊन झालेला आहे आणि आता कांदा टाकलेला आहे आपण. कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. त्याला चांगलं शिजू द्यायचं. गुलाबी झालेला आहे बघा. आणि लाईक करा तुम्ही, रेसिपी आवडली असल्यास. बघा चेंज झालेला आहे कलर कांद्याचा. आता हळद घालणार आहे. हळद टाकलेली आहे. लाल तिखट, तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तिखट बनवायचं आहे. जे कमी तिखट खाणार असेल त्यांनी कमी तिखट टाकायचं आहे. पण ही भाजी थोडीशी तिखट केली का छान लागते. आणि आता आपण वाघाटी टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. छान यांना परतून त्याच्यामध्ये नमक टाकून घ्यायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही भाजी तुम्हाला कुठे सापडलीच तर तुम्ही घरी आणून रेसिपी बघून ट्राय करा. आणि कशी झाली ते मला सांगणार आहे कमेंटमध्ये तुम्ही. आता याला आपण वाफवून घ्यायचं आहे मस्त. कारण ती वाफेतच छान शिजते. आणि ताजी ताजी तर खूपच छान शिजते. तुम्ही बघू शकता. आता मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची छान. हे बघा ह्या पद्धतीमध्ये लगेच शिजते ती छान. जास्त वेळ पण नाही लागत. खूप छान आणि नरम शिजते. तुम्हाला वाटलं की भाजी नाही शिजते, थोडेसे 1-2 चम्मच पाणी किंवा अर्धा कप पाणी असं थोडं थोडं करून टाकू शकता. शक्यता तर लागत नाही, कारण ताजी भाजी असली तर त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. तशीच छान लागते भाजी. हे बघा भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी झालेली आहे. आणि ही भाजी टेस्ट करा, खूपच सुंदर लागते. कारण ही भाजी मला जेव्हा पण पावसाळ्यात भेटते मी घेते. आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली तर तुम्ही नक्की तिला लाईक आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.